चला मॅच चालू करायचं. दोन्ही टीमचे 12 खेळाडू. आयडियलचा आलाय. शिवशंभो 12 खेळाडू याचे. चला चला ओके. टाइम आलेला आहे, लक्षात ठेवा. टाइम जास्त घेता तुम्ही मित्रा. प्लेयर इधर नहीं चाहिए कोई भी भाई. आप प्लेयर को इधर से लेके जाओ. मजाक नहीं, प्लेयर को इधर से लेके जाओ. टिका भाऊ प्लेयर ने खाली करने का. पहिला बॉल वाईट आहे. चला इथे समोर गर्दी करू नका. इनको नाम बताने का. बैट्समैन का ना XYZ डाल जिसका नेम मालूम है. को जिसका मालूम है लिख, नहीं तो XYZ डाल. चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू बॅट होता, त्यानंतर डॉट. गोलंदाज दुर्वेश गोवारी. हो यावेळी चांगला बॉल ऑन साइडला खेळल्यात. डीप मध्ये फल्डर उपस्थित आहेत. एकच धामेल. धावसंख्या 2. सलामीची जोडी पाहायला मिळतोय आपल्याला. प्रणय आणि सॅम्युअल हे 2 खेळाडू. अभय फ्रॉम द बाडी शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय, मध्ये सरळ रेषेत गेलाय. एक डॉट बॉल येत असताना. नेक्स्ट मॅच शिवांश 11 आणि रॉबिन स्मृती मास्टर सूर्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 1 सेकंड डॉट. नाही तो मला रागवला, मी आणली नाही. हो आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा बाउन्स पहा मिळतोय. चेंडू डॉट जात असताना डॉट चेंडूची सांगता दुर्वेश गोवारीला पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना हो लेट कट खेळ्यात. बॅकफूट पॉइंटला फोल्डर पाठीमागे आहेत. तोपर्यंत एक धाव मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकली आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. दुर्वेश गोवारीची चांगली गोलंदाजी. धावा आल्या त्या फक्त 3 धावा. फक्त 3 धावा. चला लगेच षटक सुरू करायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा फक्त 3च आल्या. दुर्वेश गोवारीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एसटी रक्षक पाहतोय परेश म्हात्रे यांना. पहिलाच बॉल लेग स्टंप बाईट. सर्वेश आलाय बॉलिंग मार्क वरती.
फुल टॉस भरपूर उंचावरती गेलाय. कीपर झेल खाली आणि झेल टिपण्याची संधी होती. परेश होते त्या ठिकाणी आणि एक धाव मिळाली झेल सोडल्यानंतर. अद्यापर्यंत चौकार षटकाराच्या प्रतीक्षेत आहेत. सलामीची जोडी खेळत असताना प्रणयच्या जोडीला सॅम्युअल. स्ट्राईकवरती प्रणयला पाहतोय आपण. गोलंदाज दुसरं षटक दूरवरून खेचलाय. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर झालाय. डीप मिड विकेटला षटकार. सहा धावा. पुन्हा एकदा फुल टॉस किंवा लेगला. फिल्डर 1 बाउंड 4. फटका चांगला होता. षटकारानंतर हा चौकार. प्रणयच्या बॅटमधून 2 मोठे फटके येत असताना पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला डॉट. 2 मोठे फटके आल्यानंतर थोडासा दिलासा मिळत असताना धावसंख्या पाहिली तर 15 आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त दुर्वेशने 3च धावा खर्च केल्या. एज लागले. चेंडू पाठीमागे चाललाय. तोपर्यंत एक धाव. स्ट्राईकला रोटेट केला जातोय. लेग बाय. कुंदन यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत आमचे को कॉमेंटेटर. कुंदन तुझी मॅच कधी आहे? पुन्हा एकदा चौकार षटकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट आल्यात. चांगली थोडंसं कमबॅक करत असताना एकूण धाबा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 16 धाबा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळतात. खंडू राक्षे यांनी जर एका षटकात 3 विकेट मिळवल्या तर दुनियादारी ग्रुप करून संध्याकाळी मेजवानी आहे का? 500 आहेत का? 5000 नको, मेजवानी द्या फक्त. चला गोलंदाज अभिनव. गण्याला सर्व हिस्ट्री माहिती आहे तरी त्याच्यावरतीच बिघडतात. चला नेक्स्ट मॅच साठी शिवांश 11 आणि रॉबिन स्मृती मास्टर सूर्या कर्णधार. टॉस साठी यायचं आपण. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. चला सामना सुरू करा. आणि चांगल्या प्रकारे झेल टिपलाय. फलंदाज बाद. धक्का पहिला लागलाय. यस सूरजने झेल टिपलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला.
हा चला चिन्मय बॅटर चिन्मय आलाय. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना हो या ठिकाणी पाहतोय आपण डायरेक्ट हिट. हो हो काम तमाम. डायरेक्ट हिट झाले फलंदाज. चला नवीन बॅटर उद्या लगेच. कुंदन वो बाउंड्री के लाइन से दूर हटने के लिए बोल, पीछे हो जाना थोड़ा. ए कुंदन सबको बाउंड्री लाइन के पीछे हटने के लिए बोलो, मतलब थोड़ा सा पीछे रहो, एकदम चिपक के मत रहो. और वो गाड़ी भी थोड़ा आगे लगा दो, बाउंड्री लाइन को चिपक के गाड़ी. चला बॅटर येऊ द्या. चला नवीन बॅटर मैदानावरती आलाय गणेश. हा? गणेश कोळी. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न वाईट बॉल. वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव मिळत असताना एक धाव मिळाली आहे. ओव्हर नंबर बाउंड्री लाइन को लग के खड़े, हाँ. साइड हो जाओ पहिला. बाउंड्रीच्या बाहेर राहायचे जे प्रेक्षक आहेत खेळाडू. यार प्लेयर हो यावेळेस फटका चांगला आहे मात्र हवेत आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला 4 की 6 षटकार आहे. 2 खेळाडू अगदी समोर आले मध्ये त्यांना पिट करून चेंडू पुढे निघून गेला. एकूण धावा जर पाहिलं तर आता 23 झाल्यात. 23. आणि ते फलंदाज बाद. चला एकूण धावसंख्या पाहिली तर 23 धावा तुम्हाला पहा मिळतात. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना
काय पाहिजे आणि आहे ना चहा? एक बॉटल सांभाळून ठेव. ए कुंदन कुंदन शेठ हो यावेळेस पाहतो आपण चांगला चेंडू एक जामेल कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला आहे. षटकामध्ये पाहिलं तर ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना 9 धावा या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत आणि एकूण टोटल जर पाहिली तर धावा आहेत त्या 25 धावा स्कोरबोर्ड वरती. लास्ट बॉल यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळून काढला. डीप मध्ये फलंदाज उपस्थित एक धाव कंप्लीट केल्या. दुसरे धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा पूर्ण करत असताना चांगली रनिंग पाहायला मिळते तुम्हाला. 2 धावा पूर्ण केल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या एकूण 27 धावा. चला पाच घ्या थोडस. चला फास्ट घ्या. शेवटचं षटक आहे आणि त्यानंतर मॅच असेल शिवांश 11 आणि रॉबिन स्मृती मास्टर्स सूर्या 11 या 2 टीम मध्ये सामना असेल. या ओव्हर नंतर टॉससाठी आहे. हा या षटकानंतर टॉस केला जाईल. गोलंदाज हर्षल आलाय. हर्षल पाटील. चला फास्ट घ्या. जास्त वेळ नको प्लीज. बॅटर तुम्ही सुद्धा सहकार्य करा जरा. अंपायरला पण सांगा. अंपायर्स चला शेवटचं षटक मार्गस्थ आहे लक्षात ठेवा. चला शेवटचं षटक. फलंदाज बाद झालाय. डावकुरे आताचा बॅटर बाद झालाय. धावसंख्या पाहिली तर एकूण 27 धावा आहेत. चला बॅटर चला लवकर. चला नवीन बॅटर सागर. चला सागर परब आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट चेंडू येत असताना पहा मिळते तुम्हाला. डावकुरे आताचे बॅटर. चांगला बॉल.
आणखीन एक धाव मिळत असताना पहा मिळतो तुम्हाला 4 षटकांचा सामना आणि हा दुसरा सामना आहे. 12 मॅच आपल्याला कव्हर करायचा आहे, त्यामुळे थोडीशी घाई करा. प्रत्येक मॅचला जास्त वेळ जातो. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. चेंडू वेगाने निघून जातोय किपरच्या क्लोज मध्ये. लेग स्टंप अगदी यष्ट्यांच्या वरून बॉल गेला डॉट. 2 चेंडू डॉट येत असताना पहा मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना ऑन साइडला फिल्डर दूरवरती आहे. दुसरे धावेसाठी निघाल्यात. बॉलर गेल्यात. रनआउटची संधी आणि थ्रो मात्र अगदी टप्प्यावरती आलाय. पहा ते 2-3 आल्या धावा. 3 धावा. आणि ते 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या एकूण 31 धावा. शिवशंभो 11 टीमची संख्या 31 आहे. 32 ची गरज झाला. टॉस साठी शिवांश 11 आणि रॉबिन स्मृती मास्टर सूर्या. दोन्ही टीमचा कॅप्टन बोलवा ना. चला टॉस करतो आमचे सचिन दादा गोवारी यांच्या शुभ हस्ते. सोनू पाटील कॅप्टन मास्टर सूर्या. काय अपोजिट शिवांश 11 कॅप्टन शिवांश 11. चला 4 षटकांचा सामना आहे, लक्षात ठेवा. सचिन दादा गोवार यांच्या असे आपण टास्क करतोय 2 टीम मध्ये. चला आपण आमच्या कामोटेचे एक लेजेंड खेळाडू सचिनदादा गोवारी यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना सोनू पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करतोय. महाराष्ट्राचे आर्धदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. ज्यांच्या मैदानावर आपण खेळतोय तो लोकनेते स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांना देखील प्रथमतः त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे आज सगळ्यांनाच ठाऊक आहे की आज आपल्या देशात स्वातंत्र्य दिन आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशन परिवाराला मंगलमय लाख लाख शुभेच्छा. आणि आपण वळतोय मॅच नंबर 3 कडे. पहिला फर्स्ट इनिंग झाले, त्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करून शिवशंभू संघाने प्रथमतः फलंदाजी केली व तब्बल 32 धावांचं आव्हान दिले ते 4 षटकामध्ये. आयडियल संघासाठी होणारी ही इनिंग कशा प्रकारे असेल याचं सगळ्यांकडे लक्ष असेल. सलामीर जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाले. कामोडे क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्याचप्रमाणे उत्कृष्ट खेळाडू सलामीर जोडी परेश म्हात्रे, त्यात त्यांना साथ देतील शिवा लंके.
दोन्ही कामोड्यातील दिग्गज असे खेळाडू. पाहूया फलंदाजीमधून आपले फलंदाज 32 धावांचं आव्हान कशा प्रकारे पूर्णत्वास नेतात की गोलंदाजाकडून ते रोखलं जातं. नक्कीच आपल्याला या ठिकाणी बारक्या कांबळे याच्या माध्यमातून मान्सून धमाका कामोटे प्रीमियर लीग कामोट्याची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा या ठिकाणी 2 दिवसाची पार पाडण्यात येत आहे. बारक्या कांबळे आणि संपूर्ण कामोटे क्रिकेट असोसिएशन परिवाराच्या माध्यमातून ही भव्य दिव्य आयोजन लोकनेते दीपा पाटील मैदानावरती आपण पाहतोय. बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील आणि आलेल्या प्रत्येक क्रिकेट रसिकाचं आणि खेळाडूंचं या ठिकाणी पुन्हा एकदा कामोटे प्रीमियर लीग मध्ये स्वागत करत आहोत. कामोटे क्रिकेटतील हितचिंतक आदरणीय सुधीर जाधव साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. प्रमुख आयोजक या संपूर्ण कामोटे प्रीमियर लीगचे आयोजक बारक्या कांबळे. कॅमेरा जरा इकडे पाहुणे आले, प्रमुख पाहुणे आहेत, लक्ष ठेवायचंय. सुधीर जाधव साहेब सातत्याने कामोटे क्रिकेटवरती सातत्याने प्रेम करत असतात, योग्य ते हातभार लावतात, त्याबद्दल त्यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक बारक्या कांबळे यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह, मायाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. तर स्ट्राईकला पाहतोय आपण परेश म्हात्रे, एक उत्कृष्ट असा फलंदाज, त्याला साथ देतील शिवा लंके. नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण आणि गोलंदाजी मार्क वरती आहे गणेश कोळी. पाहूया 32 धावांचं आव्हान समोर ठेवले ते आयडियल अकॅडमीने कशा प्रकारे पूर्णत्वास घेऊन जातात हे दोन्ही फलंदाज. काहीसा 7-8 पावलाचा गणेश कोळी याचा रनअप. पहिलाच बॉल कामोटे प्रीमियर लीगचा हा तिसऱ्या सामन्यातील गणेश कोळीचा पहिलाच बॉल. पाहूया भरवेगाचा पहिलाच बॉल येतो निर्धाव, पहिलाच बॉल येतोय डॉट. चांगली सुरुवात झाली गणेश कोळीच्या माध्यमातून. पाहूया गणेशचा पुढील बॉल. चांगल्या पद्धतीने थर्डमॅनला कटवलेला बॉल या ठिकाणी चिखलाच्या साहाय्याने अडकला गेलाय. त्यामध्ये एक धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा कॉल दिला, परत होल्ड असा कॉल शिवालंकी याचा आणि स्ट्राईक रोटेट झाले ते शिवालंकीकडे. शिवालंकीला देखील एक उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची कामोट्यामध्ये ओळख आहे. तर पाहूया या आपल्या खेळीचा आपल्या संघासाठी काय उपयोग करून देतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पहिलाच बॉल असेल शिवासाठी या KPL मधला. गणेश कोळी सारखा दिग्गज गोलंदाज त्याच्या समोर आहे, परंतु तेवढ्याच ताकदीचा फलंदाज देखील शिवा आहे. पाहूया आपल्या बॅटच्या सहाय्याने आपल्या संघासाठी काय योगदान देईल, कारण की अजून देखील 31 धावांचं आव्हान आहे. आतापर्यंत 2 बॉल हाताळले गेलेत गणेश कोळीच्या माध्यमातून. पाहूया पुढील बॉल, भरवेगाचा बॉल, उत्कृष्टाचा फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण प्रणयचं. एक धाव घेण्यात सक्सेसफुल. धाव संख्या होती ती 2. अत्यंत शांत आणि संयमी खेळ मैदानामध्ये पाहतोय आपण. काहीसं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, काहीशा बदल करण्यात येतोय. परेश म्हात्रे सारखा चांगला उत्कृष्ट फलंदाज स्ट्राईकला असताना काहीसं क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. पाहूया गणेश कोळी टू परेश म्हात्रे. बॉल सोडला भरवेगाचा, अर्ध्यावरती आदळला गेलाय, मात्र नक्कीच पुन्हा एकदा एक धाव घेतली. एकीने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या झाली ती मात्र आणि मात्र 3. अत्यंत शांताचा खेळ, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय ती गणेश कोळीची, कारण की रबर बॉलच्या जेव्हा मॅच असते तेव्हा मोठमोठे फटके पाहायला मिळतात, परंतु नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली तो करतोय तो गणेश कोळी. आतापर्यंत 4 बॉल हाताळलेत, त्यामध्ये 3 धावा दिल्यात. पाहूया गणेशचा पुढील बॉल शिवासाठी आणि अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी. या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा काही संबंध होत नाही. बॉल जातोय निर्धाव, बॉल चाललाय डॉट. या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, 3 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी गणेश कोळी याची. पाहूया पुढील बॉल.
स्लोअर चेंडू परंतु स्लोअर वरती बराच वेळ थांबू शकतो. हॅलो, चांगला फटका आला शिवालंकीच्या बॅटमधून, बॉलला भिरकावून दिलं होतं सीमारेषेच्या पायरी. येथील 6 धावा आणि या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते. एक ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होते ती 9. कृपया पंचांना विनंती असेल की सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. प्रणय आलाय गोलंदाजी मार्क वरती. शिवशंभू मधील अजून एक रफ्तार तेज तरार गोलंदाज, उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू प्रणय गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळेल. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देईल ते. तर पाहूया, पहिले 5 बॉल अप्रतिम दर्जा हाताळले होते ते गणेश कोहलीने. परत शेवटच्या बॉलवरती चांगला एक फटका आला होता आणि धावसंख्या नेऊन ठेवली ते 9 वरती. पाहूया प्रणयचा पहिलाच बॉल परेश मात्रेसाठी आणि अप्रतिम दर्जाचा खेळा फटका कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात, काहीशी मिसफील्ड, परंतु एक धाव बघता बघता पूर्ण झाले आणि स्ट्राईक दिले ती शिवाला. 32 धावांचं आव्हान होतं, त्यामध्ये 10 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या धाव फलकावरती. उर्वरित 22 धावांचा खेळ मैदानामध्ये. पाहूया कशा प्रकारे हाताळला जाईल, खेळला जाईल. धावसंख्या कमी असली तरी गोलंदाजांना आपली चांगली गोलंदाजी करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. पाहूया आतापर्यंत शिवाच्या बॅटमधून एक षटकार मोठा फटका आलाय. पाहूया पुढे काय होतंय. बॉल सोडलाय आणि पुन्हा भिरकावण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा यष्टांच्या बाहेर चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक धाव नक्कीच घेतली जाईल या ठिकाणी आणि एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 11. आईचं मैदानामध्ये फंबलिंग या ठिकाणी पाहतोय. प्रणयला माहिती आहे की हे दोन्ही फलंदाज तेज तरार आहेत. लवकर मॅच संपवण्याची ताकद दोघांकडे आहे. पाहूया प्रणयचा पुढील बॉल फुलटॉच बॉलवरती समाजा बॉल भिरकावून दिलाय सीमा पार. कणकणीत असा शिवाचा ब्रँडेड षटकार. या षटकाला नक्कीच धावसंख्या जोरानं पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 17. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. मॅच लवकर संपवायचा मानस काहीसा शिवाने मनामध्ये ठरवलाय असं दिसतंय. आतापर्यंत या बॅटमधून 2 षटकार आलेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय कामोठा क्रिकेटचे हितचिंतक रविराज भगत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अत्यंत दानशूर व्यक्तीमध्ये कोणाची स्पर्धा असली तरी नक्कीच नाश्ता पाण्याची सोय रिभाऊंकडे असते. पुढील बॉल ब्लॉकवरचा खोलवरचा बॉल, बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये, परंतु ज्यासाठी शिवाला पाठवलं होतं ती कामगिरी शिवाने पूर्णत्वास घेऊन गेलाय. धावसंख्या झाली ती मात्र 17. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू. अजून 15 धावा घेण्यास बाकी आहेत. पाहूया पुन्हा एक खोलवरचा बॉल, बॅटचा बॉलचा काही संबंध होत नाहीये. चांगली गोलंदाजी प्रणय शेळकेची. धावसंख्या होती ती 17. पाहूया प्रणयचा पुढील बॉल शिवासाठी काहीसा दिशाहीन, दिशा भरकटलेला असा चेंडू. वाईट बॉल, अर्थात एक धाव घेतली जाईल. एकीने धावसंख्या देखील पुढे सरकेल, परंतु नक्कीच पहिले 2 बॉल चांगले टाकले होते, कोलवरचे होते, परंतु पुढील बॉलवरती काय झालं काही समजलं नाहीये. काहीसा प्रेशरमध्ये गोलंदाजी करतोय का प्रणय, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पाहूया प्रणयचा पुढील बॉल. पुन्हा एकदा खोलवरचा अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया एक धाव घेतली गेली, दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही. एकेरी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 19. जिंकण्यासाठी अजून देखील 14 चेंडू आणि 13 धावांचं आव्हान मैदानामध्ये शिल्लक आहे. मॅच लवकर संपेल का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. पाहूया
आणि फुलटॉस चेंडू, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. अप्रतिमदार क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुशांत पवारचं पाहायला मिळते थर्ड मॅचच्या दिशेने. मात्र 2 धावा नक्कीच घेतल्या जाईल. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. पाहूया, शिवाने आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत. फ्री हिटच्या चेंडूवरती आक्रमण करेल का, हल्ला चढवेल का, प्रहार करेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पाहूया प्रयत्न शिवा. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू द्यायला भिरकावून सीमा पार खणखणीत असा शिवाचा षटकार. या षटकाने धावसंख्या जोराने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 27 आणि जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 5 धावांची आवश्यकता. 28 धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी मात्र आणि मात्र 4 धावांची आवश्यकता असेल. अर्थात एक चौकार जर का या पुढच्या बॉलवरती आला तर मॅच लगेच संपून जाईल. 2 ओव्हरच्या अखेरीस बिनबाद 28 धावा जोडल्या गेल्या त्या आयडियल अकॅडमीच्या नावावरती. तर यापुढील होणारा सामना शिवांश ट्रान्सपोर्ट विपक्ष प्राची नौपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी रेडी राहायचंय. हा सामना संपला की लगेच मॅच सुरू होईल. पाहूया, आणि हा चांगला बॉल होता या ठिकाणी. वाईड बॉलचा इशारा पंचांचा. 1 धाव जोडली जाते. धावसंख्या झाली ती ओके 30 धाव. हलकासा फटका ऑफ साईडला खेळलेला. 1 धाव घेतली जाते आणि 31 धावा जोडल्या गेल्यात. शेवटचा 1 धावाची आवश्यकता. बिनबाद जो आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला. चांगली खेळी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि इनिंग शॉट परेश म्हात्रेच्या बॅटमधून आलाय आणि मॅच जिंकली जाते ती आयडियल. पुढील सामना होणार होईल शिवांश 11 विपक्ष रॉबिन स्मृती मासा सूर्या यांच्यामध्ये होणारा एक मोठा सामना या ठिकाणी आपल्या भेटीला येतोय.